जुळ्या सोलापूर मॉडेल कॉलनीतील दत्तात्रय कळमळकर यांच्या निवासस्थानी समर्थ रामदास स्वामी पादुका पूजन मोठ्या उत्साहात पार पडलं। जय जय रघुवीर समर्थच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जुळे सोलापुरातील मॉडेल कॉलनी परिसरात दत्तात्रय कळमणकर, स्मिता कळमणकर यांच्या निवासस्थानी समर्थ रामदास स्वामी शरण पादुका पूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी वाळिंबे गुरुजी आणि दिनेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती। समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उदात्त हेतून दरवर्षी महाराष्ट्र तसंच महाराष्ट्राबाहेर या शरण पादुकांचा दौरा काढला जातो। या दौऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे संकलित होणारं धान्य आणि निधीचा विनियोग सज्जनगडावरील मोफत अन्नछत्रासाठी केला जातो। भक्तीसोबतच सेवेचा हा वारसा समर्थांच्या भक्तगणांकडून अविरतपणे जपला जात आहे। या मंगल प्रसंगी बोलताना दत्तात्रय कळमणकर म्हणाले की समर्थांच्या चरणपादुका आपल्या घरी येणं हे भाग्याचं लक्षण आहे। या उपक्रमामुळे समाजाला समर्थांच्या साहित्याची आणि कार्याची ओळख होते, तसंच सज्जनगडावरील अन्नदानाच्या कार्याला आपला खारीचा वाटा उचलता येतो, याचं मोठं समाधान वाटतं। हेतू काय माहिती का, ह्या ज्या पादुका आहेत या पादुका आमच्या म्हणजे माझे जे अनुग्रह आहेत मी 1964 साली श्रीधर स्वामींकडून अनुग्रह घेतलेला आहे आणि त्यांच्या म्हणजे ज्या म्हणजे स्वामींना आमच्या रामदास स्वामींकडून अनुग्रह मिळाला त्यांच्या हस्ते म्हणजे त्यांच्याकडून मला अनुग्रह मिळाला आणि त्यांनी जी सांगितलेली सेवा आहे ते आम्ही दरवर्षी म्हणजे ज्यावेळेस पादुका येतील म्हणा किंवा वरद पूर्ण आमच्या इकडे आम्ही करतो आणि हे जे आहे सगळं गुरु कृपा ज्याला म्हणतात ना हे कृपाचं सगळं हे आहे म्हणजे काय फळ ज्याला म्हणतात आमच्यावर गुरु कृपा भरपूर आहे आमच्या सर्व कुटुंब। तर माझं एकच म्हणणं की सगळ्यांनी म्हणजे गुरुकृपा केली तर म्हणजे म्हणजे सेवा केली, गुरु मिळाले तर गुरु केली तर सगळ्यांचंही चांगलंच होतं। या समर्थांच्या पादुका प्रत्यक्ष त्यांनी वापरलेल्या पादुका आहेत। ह्यात त्यांना आपले राष्ट्रगुरु शिवाजी महाराज त्यांना अर्पण ह्या केलेले आहेत। जेव्हा राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांची गुरु म्हणून पूजा केली तेव्हा या अर्पण केलेल्या पादुका आहेत। या अनेक वर्ष देशमुखांच्या घराण्यात होत्या, त्याच्यानंतर त्यांच्या घरात कोणी पूजा करायला राहिलं नाही म्हणून त्यांनी त्या गडावर आणून ठेवलेल्या आहेत। एरवी त्या सोहळ्यामध्ये असतात, जे गडावर कोण येतील त्यांना दर्शन करतात, परंतु इतरांनाही त्या दर्शनाचा पूजेचा लाभ व्हावा म्हणून आमचा हा जो दरवर्षी वेगवेगळ्या भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये प्रचार आणि प्रसार असतो समर्थांच्या वाङ्मयाचा, एकंदर त्यांच्या कार्याच्या लिखाणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून दौरा असतो। यंदा आम्ही सोलापूर शहरामध्ये आहोत। यावेळी परिसरातील नागरिक आणि भाविकांनी दर्शन घेतलं। स्मिता कळमणकर यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं। पादुकांच्या आगमनामुळे संपूर्ण मॉडेल कॉलनी परिसरात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं। आरती आणि मंत्रोच्चारानं या सोहळ्याची सांगता झाली। सांगता सिद्ध्यर्थम तत्संपूर्ण फल प्राप्त्यर्थम पूजन कृतव्य ब्राह्मणेभ्य इमान दक्षिणाभ्यां संप्रदते हिरण्यगर्भ गर्भस्थं हेमवीदं विभावसोः अनंत पुण्यफलदं तस्य अन्तिम प्रयच्छमे पुरनायक धर्मा प्रेमके फल नित्यं कौवारी तू सकाशी एक जय देव सद्गुरु श्रीधरा ओ स्वामी श्रीधरा आरती को वाळू परा जय देव सद्गुरु श्रीधरा स्वामी श्रीधरा आरती को वाळू करा जय देव वाळावी तव्या चरणी ममताया अहमती सारी श्रीधरा स्वानंदां तत्कृताय श्रीधराय नमो नमः। जय जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की। सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेचा पादुकांचा प्रचार दौरा आपल्या सोलापूर शहरात आलेला आहे। पादुकांचा मुक्काम जुने विठ्ठल मंदिर उत्तर कसबा या ठिकाणी 20 तारखेपर्यंत असणार। 20 ला सकाळी इथून समर्थ चरण पादुका नांदेडकडे रवाना होणार आहेत। पादुकांच्या समोर इथे रोज सकाळी काकड आरती, मग षोडशोपचार पूजा, भिक्षा फेरी आणि नंतर 6 वाजता मकरंद बुवा रामदासी यांचं सुश्राव्यास कीर्तन होतं। सर्व सोलापूरकरांना नम्र विनंती, आपण समर्थांच्या चरणपादुकांचं निश्चित दर्शन घ्यायला या आणि तिथे चालणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांचाही आनंद घ्या।
सर्वजण मिळून या पंढरपूरच्या अत्यंत जवळ असणाऱ्या आपल्या सोलापूर प्रांतामध्ये भक्तिज्ञान गंगेमध्ये आपण धावून निघू.